मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा नागपूरमध्ये आज जनता दरबार, हैदराबाद हाऊसमध्ये ऐकून घेणार जनतेच्या व्यथा। अजित पवार आणि छगन भुजबळ आज एकाच व्यासपीठावर येणार। नाशिकमधील कार्यकर्त्या मेळाव्यानिमित्त दोनही नेते एकत्र येणार। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवरून अजित पवार यांचा सरकारला घरचा आहे। 3 वर्ष झाले मात्र अद्याप निवडणुका झाला नसल्याचं खरं तर असं म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली आहे। महाराष्ट्र हित आणि मराठी माणसासाठी राज ठाकरेंची युतीसाठी उद्धव ठाकरेंना साथ, तर भांडण नव्हतंच मिटवून टाकलं। राज ठाकरेंच्या टाळीला उद्धव ठाकरेंची प्रतिटाळी। राज्यातील मराठी माणसाला काय वाटतं? उद्धव राज युतीच्या प्रश्नावर एकनाथ शिंदेंनी बोलणं टाळलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून युतीच्या प्रश्नाला बगल। दोन्ही ठाकरे एकत्र आले तर आम्हाला आनंद। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। जर ठाकरे परिवार एकत्र येत असेल तर कुणाच्या पोटात दुखते? अजित पवारांचा सवाल। महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे निवडणुकीसाठीच एकत्र यायला पाहिजे असं नाही। मराठी महाराष्ट्राच्या हिताच्या मुद्द्यापुरतं सुद्धा एकत्र येता येऊ शकतं। 24 तासात संदीप देशपांडे यांचं युटर्न। नागपुरातील माजी उपजिल्हा प्रमुख अंकुश कडू यांची हत्या। भर रस्त्यात 6 तरुणांकडून गाडी थांबवून हत्या। जुन्या वादातून हत्या केल्याचा पोलिसांचा संशय। परभणी शहरात 2 गटात राडा। लहान मुलांच्या भांडणावरून दगडफेक। अनेक वाहनांच्या काचा फुटल्या। पोलिसांची धडक कारवाई। सध्या शहरात तणावपूर्ण शांतता। मालेगावात उन्हाचा तडाखा वाढला। पारा 43 अंशांवर। दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट। साताऱ्याच्या खटाव तालुक्यात ज्योतिबा भैरवनाथ खंडोबा यात्रेचा उत्साह। दर्शनासाठी भाविकांची गर्दी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।